Online, what all we did in our last lecture. अरे कोणी तर सांगा, हे विसरलेत सगळे. कृतिका, मयुरी, रोहित. रोहित, तर पांडाजवर आपण डाटा लोड केला इम्पोर्ट, बर. त्यानंतर त्याच्यावर ऑपरेशन्स केले सर. ओके. पांडास फक्त तेवढंच केलं का? अरे व्हिडिओ तर बघितले असेल, काय केलं? ठीक आहे, मी तुम्हाला काही करायला सांगितलं होतं, काही नव्हतं सांगितलं. नंपायचा प्रोजेक्ट किती लोकांचा झाला? 1 2 3. मॅडम तो हाफच आहे ना तो प्रोजेक्ट, काहीच नाही ना त्याच्यात. मागे तुमचा मग कधी करणार? बघा होत असेल तर करा. ठीक है. ऑनलाइन कितने लोगों का हुआ? यू कैन जस्ट रेज योर हैंड. गौरव, प्रवीण, गणेश. बाकी तिघांनीच का? कृतिका, नेहा, पीयूष, प्रणाली, प्रतीक, रक्षंदा. का नाही गेला? बरं ते जाऊ द्या. मी रिसेंट फाईल्स पाठवलं होतं. काय काय पाठवलं होतं मी तुम्हाला? पांडासची एक कंप्लीट फाईल पाठवली असेल, एक EDA1 म्हणून पाठवली असेल, आणि एक डेटा सेट पाठवला होता. तुम्हाला मी काय बोललो होतो? कंप्लीट पांडासची बघून, ठीक आहे, त्याच्यात जे ऑपरेशन्स आहे ते तुम्ही या डेटावरती करून बघा. किती लोकांनी करून बघितले? कोणता करून दिला? हां हां हां. पण मग ते ती जी कंप्लीट पांडाची फाईल आहे ती बघून केले ना, त्याच्यात काय काय ऑपरेशन्स होतात. आज डेटा क्लिनिंग शिकू आपण. येस. बट ठीक आहे. लोड कसं करता डेटा ऑनलाईन? आय एम टॉकिंग टू ऑनलाईन पीपल. प्रतीक, हाउ डू यू लोड युअर डेटा? सर लेक्चर, सॉरी, अच्छा आप ऑनलाइन कर रहे थे क्या? ओके. व्हाट्स योर नेम? यश. सरनेम? हाँ ओके. सरनेम? प्रोजेक्ट किया? नम पाएगा नम. आणि तुम्ही मॅडम? नाही, बघून नाही ना प्लेसमेंट होणार, करून होईल ना. ठीक है. स्क्रीन दिसते का तुम्हाला? ओके. सो मैंने क्या बोला था आपको, जो भी फाइल है एक आई होप माई स्क्रीन इज विजिबल. ओके. दिस इज ओप्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. पता है क्या किसी को? कोणाचं तर असेल MCA BCA, त्यांना तर असेलच. इंजिनिअरिंग फर्स्ट इयर कॉमन नाही, फर्स्ट इयरला नाही राहते, सेकंड इयरला राहते. ठीक आहे. आय गेस मी तुम्हाला ही फाईल पाठवली होती पांडाज. ओके. एव्हरीवन, मी तुम्हाला काही 12 पॉईंट्स पाठवेल आज नोटबुकवरती. आय मीन ते माझे होते. जसं मी तुम्हाला सांगितलं नंपायमध्ये काय काय विचारतात,
काय काय विचारतात सांगितलं होतं मी. मुळात डेटा ॲनालिटिक्सला एवढं डीप विचारतच नाही. इफ यू आर इन टू कोर डेव्हलपमेंट कंपनी, ठीक आहे, जी डेटा ॲनालिसिसचं काम करते पायथन वापरून, किंवा डेटा सायन्सच्या कंपनीमध्ये तुम्ही कुठलं जे पायथनवरती स्ट्रॉंग काम करते, तर तेव्हा तुम्हाला एवढे ॲडव्हान्स विचारतात. नाहीतर व्हॉट इज नमपाय, वाय इट इज युज्ड, अँड व्हॉट इज अन ॲरे. आपण काय शिकलो, 3 डिफरंट टाईप्स ऑफ ॲरे, करेक्ट, 1D 2D अँड 3D. त्यानंतर ॲट्रिब्यूट्स ऑफ अन ॲरे किती, 4, ठीक आहे. त्यानंतर मेमरी ऑप्टिमायझेशन बघितलं. इन 64 म्हणजे किती बाईट पर एलिमेंट, 8, अँड इन 32, ठीक आहे. सेम फॉर फ्लोट 64, फ्लोट 32, करेक्ट. ॲरे कॅन ओनली हॅव वन सिंगल, इट इज होमोजिनियस नॉट हेटरोजिनियस, ठीक आहे. मेमरी ऑप्टिमायझेशन बघितलं. नंतर टाईप्स ऑफ मॅट्रायसेस बघितलं, ठीक आहे. टाईप्स ऑफ मॅट्रायसेस कोणत्या कोणत्या बघितलेलं, बस नाही करत बरं का तुम्ही. तुम्हाला सगळी स्पून फिडिंग दिली होती. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, ठीक आहे, ते एक लक्षात आहे फक्त. नंतर मग ॲग्रिगेट फंक्शन्स कुठले, अजून ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, हे सगळे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे, हे विचारतच नाही. पण मी तुम्हाला शिकवलेत की थोडं मग तुम्हाला खेळता येतं याच्यावरती, इफ यू नो वेल. मग मी माइंड मॅप पण सांगितला होता की कसं लक्षात ठेवायचं. अच्छा, नंपामध्ये एवढे पॉईंट्स, याच्या व्यतिरिक्त कायच विचारणार आहे नंपामध्ये. या थॉट प्रोसेसने अभ्यास करा. सेम फॉर पांडास, आई विल सेंड यू सम 11 to 12 पॉइंट्स, उसके अलावा कुछ है ही नहीं. और त्याच्यामधलं अर्धा तर तुम्ही SQL मध्ये शिकलात, जॉईंट्स अँड ऑल दोज थिंग्स, ठीक आहे. आता तुम्ही तरी डेटाबेस सगळ्यांनी CSV केला. एक 930च्या वेळेसला मुलगा आविष्कार म्हणून, त्याने SQLचा डेटाबेस इम्पोर्ट केला, तर त्याने SQLचं केलं. सो नाईस, कारण की मी त्या कम्प्लीट पांडास फाईलमध्ये ते टाकलेलं आहे. कोणी बघितलं नाही. इम्पोर्ट SQL लाईक डेटाबेस इम्पोर्ट करतो, सेम यू कॅन डू सेम ऑपरेशन्स. ओके, सो एक बार वापस रिव्हिजन लेता, डोंट वरी. सो व्हॉट इज पांडास. पांडास इज अन लाईक नंपाईचाच एक ॲडव्हान्स लायब्ररी आहे, ठीक आहे. मी लॅपटॉप्स का आणायला लावलं की तुम्हाला स्वतःला करून बघायचं आहे आज, तर होईल. सी नाव आय वॉज डुईंग रायटिंग एव्हरीथिंग, दॅट्स वाय इट वॉज सीमिंग इझियर फॉर यू गाईज. बट नाव आता तुम्हाला स्वतः करणं आहे, कारण की आता थोडक्यात जर आपण पहिले दिवस बोलायचं म्हटलं तर तुम्हाला बोलणं समजलं आहे. यू हॅव टू फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस, दॅट्स वॉट यू हॅव टू डू ओव्हर हिअर, ठीक आहे. म्हणजे काय, आता समजतं तुम्हाला सिंटॅक्स कसा असतो, काय करायचं, काय करायचं. आता करून बघायचं आहे एकदा ते. आता ते करून पण कशावरती बघायचं, प्रोजेक्टवरती. एका याने तुमच्या 3 गोष्टी क्लिअर होतात. हँड्स ऑन पण येतो, प्रोजेक्ट पण येतो, इंटरव्ह्यू प्रॅक्टिस पण होते, कळलं. आणि प्रोजेक्टला खूप महत्त्व आहे, म्हणून मी प्रोजेक्ट बेस्डच आता करतो. नाही तर मी तुम्हाला हीच फाईल एक्सप्लेन केली असते. अरे करून बघा, म्हणून मी तुम्हाला पाठवलं. म्हणून मी तुम्हाला याचा डेटा नाही पाठवला, नाही तर तुम्ही इथून कॉपी करून तेच EDA 1 वरती केलं असतं, ठीक आहे. ओके, कसं इन्स्टॉल करतात हे माहिती आहे प्रत्येकाला, ठीक आहे. नंतर हे बघा, हे वाचलं का कोणी, व्हॉट इज अ डेटा फ्रेम, असा क्वेश्चन विचारला होता आत्ताच. ते तुम्हाला एक ओपनिंग आली असेल ती पायथन डेव्हलपरची आली होती ना मागे, त्यांनी विचारला होता. ती एक मुलगी गेली होती, तिने सांगितलं काय काय क्वेश्चन विचारले. इफ एल्स स्टेटमेंट, मी जो कोड दिला होता तो, रिमूव्ह डुप्लिकेट्स, व्हॉट इज लिस्ट, व्हॉट इज टपल, डिफरन्स बिटवीन सेट अँड डिक्शनरी, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक डेटा स्ट्रक्चर डिटेलमध्ये, व्हॉट इज अपेंड फंक्शन, व्हॉट इज इन्सर्ट फंक्शन, हे असे क्वेश्चन्स होते. आणि आपली तयारी कसली झाली, जस्ट इमॅजिन. तसं इथे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नंपाय पांडास, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन C1 मॅटप्लॉटलिब, अँड व्हॉट इज अ डेटा फ्रेम. सिंटॅक्स हार्डली विचारतात ते, माहिती पाहिजे.
ओके. सो कनेक्शन कळलं CSV फाईलवरनं कसं घेतो CSV. ठीक आहे, दोन पद्धती, चलो सिंटॅक्स तर लक्षात राहील. दोन पद्धती. एक काय होतं, तो जो डेटा आहे यू हॅव टू कीप इट इन द सेम फोल्डर. ज्या फोल्डरमध्ये तुमचं जी फाईल आहे त्याच फोल्डरमध्ये डेटा. तुम्हाला अल्टरनेट ऑप्शन पण दिला होता मी. ज्यादा हे नाही वो का पाथ ती फक्त त्याच्या आधी तुम्हाला एक R/ जसं आपण F स्ट्रिंग द्यायचो ना तसं R स्ट्रिंग द्यावं लागतं. ठीक आहे, त्यामध्ये मग युअर डेटा. करून बघितलं का असं कोणी इथून? ठीक आहे, करून बघा कधी. ठीक आहे, नंतर मग एक्सेल वगैरे. नंतर आपण किती सोर्सेसवरनं डेटा कनेक्ट करू शकतो हे कळलं का पायथनला? यश किती करू शकतो लिहिले का कोणी? तुम्हाला मी हे पण गोष्ट बोललो होतो की जेवढे पण कनेक्टर्स आहे ते नक्की फाईलचे एक्सटेन्शन कुठले ते बघा. जसं जेसॉन कशी फाईल आहे ती, CSV काय फाईल आहे ती, XLSV काय फाईल आहे ती, काय काय फाईल आहे ती, कोणीच बघितलं नाही. ठीक आहे, नंतर डेटा आपण EDAच्या टर्म्सने शिकवत होतो. सो वी सॉ डेटा एक्सप्लोरेशन. ठीक आहे, आय कम ओव्हर हिअर. कसं करतो सगळ्यात पहिले बघायचं असेल तर df डॉट हेड. तो काय देतो? df डॉट टेल, df डॉट शेप. हेच कशामध्ये आहे शेप? नंपायमध्ये आहे ना, तेच तर केलं आहे मग. कारण की आपण इथे काय केलं, नंपाय पण केली. काय डिस्क्राईब काय करतोय? तसंच आपण नंपायमध्ये कसं करायचो तुम्हाला मी बोललो होतो की लाईक प्रत्येकासाठी आपल्याला एक वेगळा लाईन ऑफ कोड लिहावा लागायचा. बट आता एक में ही हो गया. ठीक है, हर एक कॉलम का आ गया, मतलब जो कॉलम में भी न्यूमेरिकल डेटा है उस कॉलम का आ गया. df डॉट इन्फो क्या देता है? मेटा डेटा, डेटा ऑफ डेटा. करेक्ट, डेटा के बारे में जानकारी देता है वो. ठीक है, df डॉट कॉलम्स, ऑल द कॉलम नेम्स. करेक्ट, हे केलं होतं आपण. इज नल व्हॅल्यू. इज नल डॉट सम काय देतं रे मग? टोटल किती नल व्हॅल्यूज आहे ते काउंट करून देतं. बरोबर. आता याच्यात क्लीन डेटा होता. नल व्हॅल्यूज असलं तर काय होतं, इथे काउंट येतो डेट कॉलममध्ये किती नल व्हॅल्यूज आहे. ठीक आहे, कळतं का तुम्ही डेटावर कसं क्लीन करताय? लाईक डुप्लिकेटेड काय देतं, नंतर ड्रॉप डुप्लिकेट. ठीक आहे, आता इथून पर्टिक्युलर आपण सिलेक्शन सुरू झालं इकडनं. काय सुरू झालं? सिलेक्शन. ठीक आहे, काय केलं आपण इथे? कार ब्रँड नावाचा आपला एक कॉलम होता, फक्त ती कॉलम काढली आपण, त्याचं हेड बघितलं. हे सिम्पल करायचं होतं रे तुम्हाला. आता त्याच्यातनं दोन कॉलम सिलेक्ट केल्या फक्त. कुठल्या? प्राईस. आता किती इझी गेलं. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये असे मला प्राईस पाहिजे ज्या 10 लाखाच्या पुढे आहेत. 10 लाख आहे ना, अशा गाड्या पाहिजे त्या 10 लाखाच्या पुढे आहेत. हे बघा, एक काम करतो मी, प्रिंट काढून टाकतो. का आला रे हा एरर? कोणी सांगेल का?
हे सगळं केलंय रे आपण, म्हणून मी तुम्हाला कुठल्या कार चालल्या त्या अशा कार, दिस इज कॉल्ड फिल्टरिंग. हे सगळं दिलंय ना, का नाही बघितलं? एक सेकंड. असं समजा इथे बुक दिले ते तुम्ही प्रोजेक्ट करताय, तुम्हाला मी काय बोललो तर स्वतःचा डेटा घेऊन करून बघा, किंवा जो मी दिलाय त्याच्यावर करा. सी df डॉट कॉलम, इट गिव्स कॉलम नेम्स, सिलेक्टिंग. सी वही तो किया हमने. सिलेक्ट बाय रोज, अजून ॲडव्हान्स रोजने सिलेक्ट करा. सिलेक्टिंग बाय कंडिशन, ॲडिंग अँड रिमुव्हिंग कॉलम कसं करता त्याचं सिंटॅक्स, तर लगेच तुम्हाला इकडे करून बघायला पाहिजे होतं, नाही केला. हां, आता फक्त मला होंडा गाडीबद्दल माहिती पाहिजे होती, मग मी काय केलं, काय ब्रँड इक्वल्स टू होंडा, काय रिमूव्ह. प्रिंट वापरायचं नाही बरं का इथे, लाईक यू कॅन स्किप ओव्हर हिअर, म्हणजे डेटा फ्रेम नीट दिसते तुम्हाला. हे बघा, आता फक्त होंडाबद्दल आली. कळतंय कसं फिल्टरिंग लावून कसं ॲनालिसिस करू शकतो आपण. साक्षी मॅडम, तुम्हाला? ऐश्वर्या, टू रिप्लेस नल व्हॅल्यूज विथ यूज मीन मिड. आता हे मी पूर्ण नीट एक्सप्लेन करेल, असं नाही समजणार. पूर्ण C1 आहे, ठीक आहे. हँडलिंग मिसिंग डेटा, ठीक आहे. सो नाव ऑनलाइन, if you have your notebooks, you can open it. पांडाज मध्ये ही एक कन्सेप्ट समजली, ठीक आहे. जर कोर पायथन वरती जर तुमचं पांडाज वगैरे वरती जर तुम्हाला इंटरव्ह्यू असेल, ही कन्सेप्ट समजली तर तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू झाला क्लिअर. डेटा क्लिनिंग कळालं की इंटरव्ह्यू क्लिअर झाला. बट यूजिंग पायथन, ठीक है. सो सबसे पहले चलो सबसे पहले कैसे देखते हैं हम, नल वैल्यूज है कि नहीं, इज नल करेक्ट, और उनको सम करते हैं, ठीक है. उसके लिए मेरे पास और एक ओके गॉट इट. चलो ठीक आहे. एक असा एक डेटा फ्रेम घेतलेला मी, आता थोड्या ॲडव्हान्स कन्सेप्ट्स आहे, ठीक आहे. आय नो दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर लाईक डेटा ॲनालिटिक्समध्ये तर आहेच, बट काइंड ऑफ इतना समजना जरूरी नाही, लेकिन यू कॅन, म्हणजे एवढी कन्सेप्ट जर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बोललात, जर समजली तर, ठीक है. सो सबसे पहले इन डेटा एनालिटिक्स इंडस्ट्री और डेटा साइंस, द मोस्ट लाइक सबसे प्रॉब्लमेटिक चीज़ पता है क्या होती है, नल वैल्यूज़ की. लाइक आपको पूछे ना व्हाट इज़ द लाइक, सबसे पहले तो क्लाइंट एक अच्छा डेटा देता नहीं है हमें, ठीक है, ये एक होता है. एंड सेकेंड थिंग इज़ कि व्हाट इज़ द बिगेस्ट प्रॉब्लम इन द डेटा इंडस्ट्री, तो उसका आंसर है कि नल वैल्यूज़ एंड मिसिंग वैल्यूज़, ठीक है. डेटा बहुत से टाइम करप्ट होके आता है, ठीक है. तो सबसे पहला क्वेश्चन बनता है, व्हाट इज़ द डिफरेंस बिटवीन योर नल वैल्यूज़ एंड मिसिंग वैल्यूज़. क्या लगता है, काय वाटतं, काय असेल? बुक नहीं यार, ठीक है. यहाँ पे देखो, मैंने एक डेटा लिया, मैंने एक डेटा लिया, लेट्स से 1244, ठीक आहे. हा एक डेटा, आणि मी अजून एक डेटा 2 घेतला, इक्वल्स टू
काय याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे, याच्यामध्ये नल व्हॅल्यू आहे, काय डिफरन्स आहे? म्हणजे विचारता इज देअर डिफरन्स बिटवीन मिसिंग व्हॅल्यू अँड नल व्हॅल्यू? येस, देअर इज अ डिफरन्स, मायन्यूटचा डिफरन्स. पहिले तर हेच विचारतात, ठीक आहे, काय डिफरन्स आहे विचारणे, तर त्याचे दोन आन्सर्स आहे. फर्स्ट इज मिसिंग व्हॅल्यू इज समथिंग विच इज नॉट रेकॉर्डेड, डेटामध्ये आलीच नाही आहे ती, समजते. अँड नल व्हॅल्यू इज लाईक इट हॅज बीन देअर बट द थिंग इज करप्ट झाली आहे, ऑर एल्स फॉर्मॅट चेंज झाला. डेटा फॉर्मॅटिंग शिकले असेल तुम्ही एक्सेलमध्ये, ठीक आहे, करप्ट झाली. सो दॅट इज द फर्स्ट डिफरन्स. सेकंड इज द स्पेस. मिसिंग व्हॅल्यूची स्पेस कमी असते ॲज कम्पेअर्ड टू नल व्हॅल्यूज. नाव यू कॅन इमॅजिन वाय. थोडं लॉजिकली होतं का, समजतंय का? ठीक आहे, पहिले तर कसं फ्रेम झालं कळलं, व्हॉट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम, देन नल व्हॅल्यूज मिसिंग व्हॅल्यूज आहे काय, डिफरन्स काय आहे, हे 2 पॉईंट्स कळाले. ठीक आहे, आता हँडल कसं करायचं. ठीक आहे, हा इथे एक डेटा घेतलेला रँडम, ठीक आहे, एक डेटा घेतलेला मी रँडम. ठीक आहे, रँडम हा मॉड्यूल एक मेथड यूज्ड इन सी. ठीक आहे, या एक्झाम्पलने खूप नीट समजेल. इथे काय केलं आपण, इथे जर तुम्ही बघितलं एज कुठे कुठे नल व्हॅल्यूज दिसत आहे तुम्हाला, कसं शोधणार नल व्हॅल्यूज, कसे शोधणार, काय डी एफ डॉट, ठीक आहे, डी एफ डॉट नल. आहे करेक्ट ना, ट्रू 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 दिसतंय. ठीक आहे, त्यालाच मग आपण काय करू शकतो, कुठे डी एफ डॉट इज नल डॉट सम. त्याने काय दिलं रे, काउंट, कुठल्या रो मध्ये आणि किती आहे. ठीक आहे, आता आपल्याला कळालं की एजमध्ये 200, सॅलरीमध्ये 200 आणि एक्सपिरियन्समध्ये 200 नल व्हॅल्यूज आहेत. तर अभी हमें उसको हटाना है. ठीक आहे, सगळ्यात पहिले आता याच्यामध्ये थोडं तुम्हाला स्टॅटिस्टिक्स समजावं लागेल. ठीक आहे, सबसे पहिले एज. आता तुम्ही जर एज बघितली, जर एक्सप्लोर केलं एजला, तर बघा देर इज अ स्पेसिफिक रेंज ऑफ व्हॅल्यूज. ठीक आहे, लेट्स से 0 एज कुठून आहे बघा तुम्ही, लाईक 20 to 20, 21, 22. ठीक आहे, कितीपर्यंत असू शकते जास्तीत जास्त 65, 70. करेक्ट, इट वुड गो अराउंड टिल 70. ठीक आहे, असं आहे का रे की त्या कॉलममध्ये 0, 10, 25, 28, 1000, 100, 200 असं आहे का? देर इज अ स्पेसिफिक रेंज. ठीक आहे, सो whenever we have some like the distribution of the data is like normal, ठीक है, without any outliers, ये technical definition है. At that time to replace the mean null values we use the mean of that data. म्हणजेच लक्ष द्या, थांबा नाही समजणार. ठीक आहे, आता इथे या डेटामध्ये तुम्ही जर बघितलं नल व्हॅल्यूज आहे, किंवा आपण एक काम करतो कन्फ्यूज होण्यापेक्षा. ठीक आहे, तुम्ही जर हा डेटा बघितला, ठीक आहे, डेटा तुम्ही ऑब्झर्व केला, एक्सप्लोर केला. ठीक आहे, आता मॅनिप्युलेशन्स करायचे आहेत ना आपल्याला थोडे.
सिंड्रोम ॲनालिसिस. ठीक आहे, आता तुम्हाला हे भरून काढायचं आहे. हे जर नाही भरलं तर काय होईल रे, ॲक्युरेसी ड्रॉप होईल तुमच्या ॲनालिसिसची, रिपोर्टची. करेक्ट. ठीक आहे, आता मग हे भरण्यासाठी तुम्ही कसं करणार, काय बोललो मी, हा जो तुमचा उरलेला डेटा आहे त्याचा मीन घ्यायचा. जो पण मीन आला तो इथे फिल होऊन जाईल. समजलं का? चला, सिंटॅक्स तर कुठून तुम्ही ChatGPT कराल, मिळेल. लॉजिक कळालं का कसं आला? ठीक आहे, आपल्याला शिकायचं आहे कुठे मीन वापरायचा, कुठे मीडियन वापरायचा, कुठे मोड वापरायचा. त्या 3 गोष्टी. ठीक आहे, कळलं का मीन कुठे वापरायचा? सांगा ऐश्वर्या मॅडम, कुठे वापरायचा मीन? सांगा मेघना. डेटा रेंज कुठे दिली आहे? पण एवढं लॉजिकल की एज एक पर्टिक्युलर पॅरामीटर पुढे जाणारच नाही. कळलं का कधी मीन घ्यायचा? वेन यू हॅव नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड डेटा, नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड नका म्हणू. ठीक आहे, डेटा विदाउट आउटलायर्स. आता आउटलायर्स काय आहे तेही सांगतो. ठीक आहे, पण हे कळालं का नक्की कधी वापरायचं मीन? ठीक आहे, नंतर सॅलरी. आता मला सांगा मीन नंतर काय येतं रे? मीडियन. व्हॉट इज मीडियन? पहिले ते मीन काय आहे कळालं का सगळ्यांना ऑनलाईन? व्हॉट इज मीन हे समजा. किती लोकांना ही कन्सेप्ट समजली? हात वर करा बरं इथे वरती ऑनलाईन वाले. यू कॅन रेज युअर हँड. मीन कब लेना है डेटा क्लीन करते वक्त? कितने लोगों को समझा? ओके ओके, बाकी किती लोक? ओके, बाकी कोणालाच नाही समजलं का? अरे सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे, वेन एव्हर यू हॅव लाईक तुमचा जो डेटा आहे बघा ना इथे 12, 55, 66, 87, 100. ठीक आहे चलो, पण असं आहे का 10,000, 1,00,000 मध्येच 2,000 आहे का? नाही. त्याचा जर तुम्ही ग्राफ काढला तर तो एक एवढा असं 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 होईल का एकदम असं? नाही. करेक्ट. ॲट दॅट टाइम व्हॉट विल यूज? मीन. ठीक आहे, आता मीडियन. तुम्ही जर सॅलरी, आता एक ती सॅलरी सोडा, तुम्ही ह्या डेटावर बघा. ये डेटा देखो, अभी बोलो, ये भूल जाओ. चलो, काय दोघांमध्ये फरक होता का? इथे काय काय दिसतंय यश? बोलो. अरे बघून तर सांगा काय दिसतंय तुम्हाला या डेटाकडे बघून. हां, काही पण लाईक एक त्याच्यामध्ये आउटलायर्स आहेत. आता आउटलायर्स काय आहेत? आउटलायर्स आर एक्स्ट्रीम डेटा पॉईंट्स ॲट द आयदर एंड्स ऑफ युअर डेटा. म्हणजेच काय, विच व्हॅरी फ्रॉम युअर डेटा असं पण काही बुक्समध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, सपोज जर तुमच्याकडे आता जर मी म्हटलं ठीक आहे पैशांचं आपण एक एक्झाम्पल घेऊयात. मेघना हॅज 500, 400, 200, 400, 500. ठीक आहे, 500. यशकडे आहेत 1,00,000 रुपये. ही इज अन आउटलायर. समजलं का? ठीक आहे, वन मोर थिंग. लेट्स से 1,000, 1000, 10,000, 2,000, 5,000, 1,00,000.
1 CR and 0. Even I am an outlier because I vary from your data completely. ठीक आहे, तर इथे आउटलायर कुठला झाला रे हा, अँड इवन दिस काय बोलतो तुम्ही एक्स्ट्रीम, म्हणजे काही बुक्समध्ये व्हॅरी फ्रॉम युअर डेटा सेट लिहिलेलं आहे, बट जर टेक्निकल डेफिनेशन जर आपण त्याची बघितली ना, इट शुड बी ॲट द एक्स्ट्रीम एंड्स ऑफ युअर डेटा, बोथ एंड्स ऑफ युअर डेटा, म्हणजे एक या एंडला पण लाईक नेगेटिव्ह कमीमध्ये पण आणि जास्तमध्ये पण, तर याला आउटलायर्स म्हणतात. सो तुम्हाला मी जो बुक पण दिली त्याच्यात पण मिसप्रिंट आहे. तुम्ही जर गुगल किंवा ChatGPT केलं ना, तो पण लाईक विकिपीडियावरती तुम्हाला चांगली डेफिनेशन मिळेल. ChatGPT पण अशी देतं. जेमिनायची डेफिनेशन चांगली आउटलायरची, यू कॅन गो अँड सर्च ओव्हर देअर, सेम अशी डेफिनेशन. सो आहे, म्हणजे कन्फ्यूज नको हो कुठल्या वेगळ्या वेगळ्या बुक्समध्ये बघून. ठीक आहे, समजलं? ठीक आहे. आपण काय करतो, जेव्हा असा डेटा असेल त्या टाईमला आपण मीडियन घेतो डेटाचा. आता मीडियन कसं घेतं रे? अरे 10th स्टँडर्ड मॅथ्स यार. कुछ भी मीडियन कैसे रहते हैं? हाँ बोलो, आप आता है तो बोलते जाओ. हाँ हाँ, क्यों डिक्रीजिंग नहीं चलेगा क्या? बरोबर आहे. मी अजून बोललो ना, मी मॉक इंटरव्ह्यू असलो तर मी अजून विचारेल, डिक्रीजिंग नाही सांगणार का? ठीक आहे. वेनेवर यू वॉन्ट टू टेक मीडियन ऑफ एनी डेटा, arrange that data in ascending or descending order and take the middlemost value out of it. म्हणजे टेक्निकल डेफिनेशन. काय करायचं, तुमच्या डेटाला काय म्हणता असेंडिंगला? हां, मराठीत काय म्हणता? हां, काय? चढता क्रम आणि उतरता क्रम. ठीक आहे, तर मग तुमच्या डेटाला चढत्या क्रमात किंवा उतरत्या क्रमात घ्यायचा, आणि जो मधली व्हॅल्यू येते ना, दॅट इज युअर मीडियन. मीडियन समजायला एक सिम्पल लॉजिक, तुम्ही कधी गेलात का FC रोड? ठीक आहे, बार्गेनिंग केली कधी तिथे? हां, ही सेज यू 1000, इफ यू आर विथ युअर मॉम 200. ठीक है, हम होते हैं जो कहते हैं कि नहीं इतने में नहीं होगा, 1200 वी सेट टू 500 कि आपका नाही माझा नाही, एक मधलं घेऊया. इज मीडियन. ठीक आहे, एवढं व्हॅल्यू नाहीच होऊ शकत ना फिल, तो जे म्हणतोय आपण जी म्हणतोय, आपण काय म्हणतो एक मधलं घेऊन टाकू, दॅट इज अ थिंग. ठीक आहे, वैसे एक समजने के लिए. ठीक आहे, आउटलायर काय समजलं. ठीक आहे, इन डेटा इफ यू आर गोइंग अहेड, ठीक आहे, तुम्हाला जर आउटलायर्स डिटेक्ट करायचं, की हाऊ टू डिटेक्ट अन आउटलायर जर माहिती पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय दिसेल, एवढं डेटावर थोडी कळणार आहे की आउटलायर कसं, का क्वेश्चन नाही पडला मग? ठीक आहे, त्यासाठी एक प्लॉट येतो, दॅट इज कॉल्ड बॉक्स प्लॉट. ठीक आहे, याने तुम्ही आउटलायर डिटेक्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यावरती काम करतात तुम्ही Z-स्कोअर मेथड किंवा एक IQR मेथड म्हणून येते. Z-स्कोअर अँड IQR, इंटर क्वार्टाईल रेंज दिली आहे त्या याच्यात. हां, पॅन्डासमध्ये तिची लायब्ररी दिलं आहे, गेस दिलं आहे. नो, आय डोंट नो. ठीक आहे, या 2 मेथड्स आहे. तिसरं कसं करू शकता, मीडियन वापरून तुम्ही आउटलायरला फील करू शकता. समजलं? हे कोणी सांगणार नाही. लक्षात आलं? ठीक आहे, आता मीडियन कधी वापरायचा कळलं. आता सॅलरी कॉलम बघा. सॅलरी कॉलममध्ये तुम्ही जर बघितलं तर एक्सपिरियन्सनुसार सॅलरी वेगळी वेगळी ना. जे एक्सपिरियन्स आहे ज्यांचं वय जास्त आहे, म्हणजे एक्सपिरियन्स जास्त आहे, त्यांची सॅलरी जास्त असेल. तेच 25-26 वर्षाचं असेल, नुकताच लागल्याची सॅलरी कमी असेल. मधले जे असतील त्यांची सॅलरी एक थोडी असेल. बट इफ यू कॅन सी, एकाची सॅलरी खूपच जास्त आहे, फ्रेशर इंटर्न आहे त्याची खूपच कमी आहे. तर त्या टाईमला लाईक टू रिप्लेस नल व्हॅल्यूज इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. ॲट दॅट टाईम व्हॉट विल टेक मीडियन ऑफ दॅट कॉलम टू रिप्लेस नल. कळलं का आता मीडियन कधी घ्यायचा? कळलं? बघा इथं पुढे घेतला असेल आपण. कसा घेता? सगळ्यात पहिले
सिंटॅक्स बघा काय केलं, एक नवीन कॉलम घेतली आपण, किंवा सॉरी नवीन व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये df एज कॉलमचा आपण मीन घेतला. काय केलं, कसा घेतला कळलं? अरे खूप सिम्पल आहे. न्यू व्हेरिएबल, ज्या कॉलममध्ये काम करायचं आहे आणि काय काम करायचं आहे असं लिहून ठेवा नोटबुक. ती 9:30चं एक मुलीने मस्त लिहिलं आहे, मराठीत लिहून ठेवलं आहे तिने. तुम्ही पण तसंच करा, मी पण तसंच करायचो. मला टू राईट इन व्हॉट यू हॅव टू डू अँड इन लाईक इन व्हॉट, म्हणजे कशामध्ये काय करायचं आहे अँड व्हॉट यू हॅव टू डू. ठीक आहे. आता एज कॉलममध्ये आपल्याला काय करायचं होतं, मीन घ्यायचं होतं. काय कसं घेतलं, मीन अँड प्रिंट. ठीक आहे, मीन आला. आता हा मीन काय करायचा, फिल करायचा आहे नलच्या ठिकाणी. कसं करणार, एक नवीन कॉलम बनवली आपण, हा कॉलम ठीक आहे, एज फील्ड म्हणून एक नवीन कॉलम बनवली. ठीक आहे, तर कुठल्या कॉलमचं काम करायचं होतं, एज. काय काम करायचं होतं, फिल येणे म्हणून फिल करतो. ठीक आहे, हा एक पायथनची टर्म आहे पांडास. फिल येणे काय करतो, मीन एज. आता मीन एज कुठून आली, समजे काय कसं करता, फक्त 2 लाईनचा प्रिंट पण सोडा, 2 लाईनचा पुढे फक्त ऑनलाइन. समजलं, कितने लोगों को नहीं समझ रहा है. Okay, you can raise your hand if you are not able to get. Okay, no one. So fine, we'll move ahead. Fine. Okay. हे कळलं कसं करता. काय केलं, एक नवीन व्हेरिएबल घेतलं, ज्यामध्ये आपल्याला मीन स्टोअर करायचं होतं. कसं करता, कोणाचा कुठल्या कॉलमचं आणि काय करायचं आहे, df एजचं आपल्याला मीन. असंच आता तुम्ही मीडियनसाठी करू शकाल का, सेम सिंटॅक्स. सिंटॅक्स वेगळा काय, फक्त चेंज काय होतं त्या ठिकाणी, 2 गोष्टी चेंज होत आहे, मीडियन अँड युअर कॉलम नेम अँड व्हॉट एव्हर न्यू कॉलम नेम यू हॅव टू गिव्ह. कळलं का, नवीन कॉलम कशी बनवली, त्याच्यामध्ये फिल कसं केलं, जो हा मीन घेतला आहे. झाला का तुमची, क्लीन झाला का डेटा. ठीक आहे, कळलं. मग आपण आता मीन क्लिअर केला. नेक्स्ट बघा, तसंच आहे का, मीडियन सॅलरी नवीन घेतलं. ठीक आहे, चलो मी काय घेतलं होतं की रिव्हिजन होईल एफ स्ट्रिंगची म्हणून. कळलं का, मीडियन सॅलरी. इथे आपण फक्त नाव दिलं, इथे मीडियन सॅलरी काय, df सॅलरी मीडियन. अँड फर्दर नवीन आपण कॉलम क्रिएट केलं, ज्याच्यामध्ये सॅलरी फील्ड काय आणि फिल येणे. समजे, काय डाऊट, मीडियन कधी घ्यायचा, मीन कधी घ्यायचा, दत्ता समजलं. आता लास्ट उरतो मोड. मोड म्हणजे काय रे, येस साक्षी, यू टेल मी, व्हॉट इज मोड. Okay, value in textbook terms, the value which has the highest number of frequency हा शब्द वापरतात. ठीक आहे, जे तुम्ही बोललात ते करेक्ट आहे, बट whenever you answer try की आता थोडं टेक्निकलमध्ये जा, बोलायचा प्रयत्न करा, फक्त काही प्रॉब्लेम नाही बाकी. ठीक आहे, म्हणजे समजा इकडे लेट्स से डेटा इक्वल्स टू माझंच नाव घ्या.
ठीक आहे. ह्या डेटामध्ये तुम्हाला काय दिसतंय? दत्ता ही व्हॅल्यू रिपीट झाली आहे. तर मग इथे नल व्हॅल्यूज जर असल्या कॉलममध्ये तर कशाने फिल होईल? करेक्ट. ठीक आहे. whenever you have a repeated values or else whenever you have this data, categorical data पण म्हणतो त्याला, ठीक आहे, नॉन न्यूमरिक डेटा पण म्हणतात त्याला, सो यू कॅन जस्ट एक्सप्लोर. ठीक आहे. असा डेटा असला तर त्या टाईमच्या वेळेस तुम्ही काय करणार आहे नल व्हॅल्यूज फिल करायला? मीडियन वापरणार, सॉरी मोड वापरणार. ठीक आहे. इथे कुठले होते मग? एक्सपिरियन्समध्ये होतं ना का डिपार्टमेंट एक्सपिरियन्स? फक्त याचा सिंटॅक्स सारखाच आहे, फक्त इथे एक झिरो लावतात. ठीक आहे. मोड आला अँड दॅट पॉईंट इन टाईम फिल केलं आपण त्याला. सेम सेम सेम, काहीच फरक नाही, सेम सिंटॅक्स. आणि पुढे DF एच फील्ड, सॅलरी फील्ड, एक्सपिरियन्स फील्ड इज नल. मग नंतर चेक केलं आपण. हे नवीन कॉलम्स होते ना बनवलेलं आपण, सॅलरी फील्ड, एक्सपिरियन्स फील्ड. त्याचं बघा आता आला का नल? काही नाही. नंतर मग काय केलं आपण? त्यांचा हेड चेक केला, सगळ्या नल व्हॅल्यूज भरल्या गेल्या, क्रॉस व्हेरीफाय केलं. अँड नंतर सी दिस वॉज बिफोर नल व्हॅल्यूज. विज्युअलायझेशन शिकणार आहे आपण. दिस इज आफ्टर नल व्हॅल्यूज. बस इतना ही है और कुछ नहीं है. एवढंच आहे आणि काहीच नाही आहे. डेटा क्लिनिंग में फक्त माहिती पाहिजे कुठे काय यूज करायचं आहे, बस. इसके ऊपर ना आप मतलब 15-20 मिनटं तुम्ही कसे घालवू शकता इंटरव्ह्यूमध्ये? कायच कन्सेप्ट आहे मला सांगा, कायच आहे? फक्त मीन मीडियन मोड कुठे काय वापरायचं आहे, आउटलायर्स काय आहेत, मिसिंग व्हॅल्यू, नल व्हॅल्यू, एवढं कोर विचारणारच नाही कोणी. हां, इफ यू आर गोईंग, तुम्ही एक लाईकचे डेव्हलपमेंटची कंपनी आहे, डेटा सायन्सची आहे, मग तिथे तुम्ही ॲज अ डेटा अनालिस्ट ट्राय करता तर तिथे विचारू शकता कदाचित. हे डेटा सायन्सला विचारतात ही क्वेश्चन्स, फ्रेशरला. डेटा अनालिस्टला नाही विचारत. त्यांना SQL अँड पॉवर BI अँड पायथन फंडामेंटल्स, ओनली दैट मच. बट ऐसे चीज़ें होती है ना, तब आप लाइक यू कैन काउंटर ऑन पैकेज. जब आपको ज़्यादा आता होता है ना तो यू कैन थोड़ा पैकेज के ऊपर, क्योंकि उनकी रेंज होती है ना पैकेज बिटवीन 3.5 to 5.5. ठीक है. तो वो किसके ऊपर डिसाइड होता है कि आपको आता कितना है? तो आप क्या बोल सकते हो, सर जी SQL तो आता ही है, पावर BI भी आता है, पाइथन तो इतना कोर आता है मुझे. सो अब वो बोलते व्हाट इज़ योर एक्सपेक्टेशंस? ठीक है. सो जो भी एक्सपेक्टेशंस है 3.5, आप क्या बोलते हो, सर अब दे दो कुछ भी है, ऐसा नहीं. 3.5, 4.5 जो भी है, ऐसा तो नहीं चलेगा ना. यू नीड टू मॅक्सिमाइज. ठीक आहे. बोलते सर की जर तुम्हाला कॉन्फिडेंटली येतं आहे तर तुम्ही काउंटर का नाही करू शकत मग पॅकेजवर? 3.5 to 5.5, you can just talk to the HR, sir, as I'm good with my Python skills as well, you can just recheck it with the technical, whoever was the technical panel. I expect the package of complete 5.5. तब जाके आपको 5 तो दे, 4.5 तो दे. आपने कुछ बोला ही नहीं, 4 दे दे. कोणाचा फोन वाजतो? तो आपको कळतं काय चान्सेस मॅक्सिमाइज काय? ठीक आहे. आता इंटरव्ह्यूचं सर एक वेळेस होऊन पण जाईल, बोलून घ्या, काही प्रॉब्लेम. हां, इंटरव्ह्यूचे आता तुमचं क्लिअर तर होणंच जाईल. पायथन विचारतच नाही, विचारलं तर चांगलंच आहे, बट
यू कॅन प्ले ऑन दिस विथ द हेल्प ऑफ दिस. तो हे कळालं मीन मीडियन मोड. ठीक आहे. आता एकदा पांडास फक्त विल जस्ट गो थ्रू. ठीक आहे. ड्रॉप रिमूव्ह रोज अँड मिसिंग व्हॅल्यूज. तुम्हाला काम काय करायचं तेही मी सांगतो. ऑनलाइन जस्ट डोंट लिव. आई जस्ट गिव यू अ टास्क, उतना कर लो. पांडास इज लाइक हो गया बस, कुछ नहीं करना उससे अलावा. ठीक है. अभी 9:30 के बैच ने मुझे प्रोजेक्ट्स भेजे, सब ने देखे नहीं मैंने, भेजे. लाइक इफ एनीवन वांट्स टू सी एनी प्रोजेक्ट, उस बैच की लास्ट वीडियो देखो. उन्होंने फिर मैंने यहाँ पे दिखाने को बोला था हर एक के प्रोजेक्ट. तो उसमें एक नाम भूल गया मैं उसका, बीरेश करके है क्लास. सेम. हाँ सेम. ये मैंने उनको यही दिया था. उनको तो मैंने पढ़ाया भी नहीं था, मैंने बस उनको भेज दिया पांडास EDA एंड डेटा. उन्होंने पांडास ये फाइल देख के खुद की एक फाइल बनाई, खुद का डेटा लिया. उसने तो अच्छा एक data.gov.in, मैंने बताया कि ये साइट आपको, हाँ वहाँ से उसने डेटा लिया. वो डेटा लेके क्लास यू कैन जस्ट सी इट ऑन यूट्यूब. इट्स वन ऑफ द फाइनेस्ट प्रोजेक्ट्स आई हैव एवर सीन. सेम वैसा आपका प्रोजेक्ट भी हो जाएगा, वही सेम रेझ्युमे पे भी जाएगा. तुमचं ते ENTC होतं ना, त्याने त्याच बॅकग्राऊंडचा केलेला आहे प्रोजेक्ट. त्याच कुठलं तरी इलेक्ट्रिक ॲनालिसिस केलेलं आहे, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ऑफ याचं. मग ते थोडं व्हॅल्यू ॲडिशन पण झालं. म्हणजे तुमचं ENTC, मग तुम्ही सेमीकंडक्टर्सच्या सेलचं करा, तुम्हाला ऑलरेडी नॉलेज पण होतं. सो इट गिव्स अ स्ट्रॉंग होल्ड. म्हणजे थोडं रिलेव्हंट वाटतं. ठीक आहे. सेल्सचे सगळेच करता हो प्रोजेक्ट, तुम्ही वेगळं काहीतरी करा ना. मूवी रिकमेंडेशन सगळेच कर, सॉरी नॉट रिकमेंडेशन, मूवी एनालिसिस. रिकमेंडेशन वो मशीन लर्निंग में आ गया, सॉरी. ठीक है. ओके. चेंजिंग डेटा टाइप्स खूप सिम्पल. कशामध्ये करायचं आणि काय करायचं आहे. AS टाईप फ्लोट कशात कन्वर्ट झालं रे, फ्लोटमध्ये. कळायला कसं चेंज करतं. ठीक है. नंतर हैंडलिंग एरर्स. अच्छा एरर हैंडलिंग छोड़ दो अभी, इतना कुछ नहीं. मैं आपको 11 पॉइंट्स कहा गए मेरा फ़ोन, आपको अभी कर देता हूँ. हे तोपर्यंत लिहून घ्या, जरूरत नहीं बट लिख लो. आपको भेज देता हूँ. ठीक है. मैंने आपको एक फ़ाइल भेजी, आई होगी आपको ग्रुप पे. ठीक है. अभी फाइल नहीं, फ़ोटोज़ भेजिए 2. उसमें ना टोटल 1 2 3 4 7 8 9 11 पॉइंट्स है विथ सिंटैक्स. यही है बस पांडास में, कुछ फॉर योर सिलेबस. ठीक है. सबसे पहले क्या सीखा हमने, क्रिएटिंग अ फाइल. सॉरी 11 भी नहीं 10 ही है. लोडिंग योर डेटा, करेक्ट. लोड अँड कनेक्ट. ठीक आहे. नंतर वेगवेगळे सोर्सेस बघितले. आता पूर्ण माझ्यावर डिपेंड नका राहू, स्वतः पण करा. ठीक आहे. नेक्स्ट एक्सप्लोरेशन. एक्सप्लोरिंग df.head info describe, करेक्ट. शेप डी टाईप. फर्दर डेटा सिलेक्शन अँड फिल्टरिंग बघितलं ना. सिलेक्शन अँड फिल्टरिंग आपण कुठलं एज कॉलम, DF एज, करेक्ट. अमाऊंट बघितलेली. नंतर क्लिनिंग काय, ड्रॉप येणे, सम, फिल येणे, डुप्लिकेट्स, काउंट डुप्लिकेट्स अँड ड्रॉप डुप्लिकेट्स. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पेज ॲडिंग अँड मॉडिफाईंग कॉलम्स. मॉडिफाय करू शकतो ना आपण, चेंज करायचं, कॉलमला मल्टिप्लाय करायचं वगैरे. ठीक आहे. नंतर सॉर्टिंग अँड रँकिंग. सॉर्ट केलं होतं
असेंडिंग डिसेंडिंगमध्ये. ठीक आहे. नंतर ग्रुपिंग अँड ॲग्रिगेशन येतो इथनं नाही, पायवट टेबल बी नाही. ठीक आहे. सी पॉईंट नंबर 8%, 9%. ठीक आहे. ग्रुप बाय काय करतं रे? 2 SQL मध्ये केलं असेल ना तुम्ही, 2 गोष्टी सोबत घेऊन त्याच्यावरती ऑपरेशन्स करतो. ठीक आहे. आगे अभी स्क्रीन पे देखो, सी सॉर्टिंग डेटा असेंडिंगने केलं आहे आपण. ओके. अप्लाइंग फंक्शंस टू कॉलम. अरे बहुत डिटेल में ये फाइल, बहुत ही ज़्यादा. सी ग्रुप बाय एग्रीगेशन काय करते रे ग्रुप बाय? ठीक आहे. कैसा यूज करते? सिंटॅक्स काय? df डॉट ग्रुप बाय टेकिंग 2 कॉलम्स. कुठले कॉलम घेतला? टोटल अमाऊंट अँड अमाऊंट आफ्टर बोनस, दोघांचा मीन घेतला, ग्रुप केला. ग्रुप बाय कशासाठी करतो SQL मध्ये? सी मर्जिंग अँड जॉईनिंग, हे जॉईंट्स, हे आपण अजून कसं बघितलं तरी जॉईंट्स सेटमध्ये. ओनली दिस मच इज योर पांडास एंड लास्ट इज पाइवट टेबल्स. पाइवट टेबल्स आप बनाने होंगे. ठीक है. यही से हम विजुअलाइजेशन को शुरुआत करेंगे. ठीक है. ऑनलाइन पे अटेंशन टू मी. क्या करना है आपको, नीट लक्ष द्या. एवढं केलं, ट्रस्ट मी, हो गया. पांडास फाइल आहे तुमच्याकडे एक कंप्लीट, एक डेटा सेट दिला है आपको. जो डेटा लेना है बोलो, मैं ये भी नहीं बोल रहा कि मेरे डेटा से करो, जो घ्यायचा आहे तो घ्या. ठीक आहे. ती फाईल बघून तर करून बघा. आता तुम्हाला कन्सेप्ट तर मी क्लिअर केलं, कुठले काय वापरायचं. आता तुम्हाला करून तर बघा तुम्ही. ठीक आहे. जर त्या फाईल तुमच्या डेटामध्ये नल व्हॅल्यूज असल्या तर तुम्हाला ते रिप्लेस करणं आलं, कसं करायचं? सिंटॅक्स नाही कळाला तर व्हिडिओ बघा, नाही कळाला तर ती फाईल बघा. ठीक आहे. कुठलं गोष्ट काय काम करतं एवढं तरी माहिती पाहिजे. और क्या बोलू मैं आपको, और नाही काय सिंटॅक्स आला तर काय करतंय, ग्रुप बाय काय करतंय, मर्जिंग काय करतंय, इतना तो भी पता होना चाहिए बस. समझे? कल मुझे प्रोजेक्ट दिखेगा पांडास का, यश नक्की. हार्डली इट विल टेक 1 to 1.5 hours. आई मीन हाँ, 1-1.5 घंटा लगेगा. आणि जे जे तुम्ही केलं आहे ना, कमेंटमध्ये लिहा तिकडे पुढे. किती प्रोजेक्ट तयार झाले तुमचे? सगळ्यात पहिला नमपाय, आता पांडासचा, उद्या सीमॉनचा होईल, व्हिज्युअलायझेशनचा कम्प्लीट प्रोजेक्ट होऊन जाईल. नमपाय का टाकला का लिंक्डइनवरती? दिसला का नाही मला? असो, काय बोलू. ठीक आहे. तो वहाँ शेअर भी तो कर सकते थे. तुम्ही नाही केला. अरे मी काय सांगतोय, सांगू तुम्हाला, जर ठेवलं ना लिंक्डइनवरती तर समोरून ऑफर्स येतात रे. म्हणजे आता माझे पण, मी नुकतंच एक फाईन ट्युनिंगचं टाकलेलं. ठीक आहे. लोक रिपोस्ट करतात, कनेक्शन्स रिपोस्ट करतात. मी माझं एक नुकतंच एका प्रोजेक्टवरती काम केलं. सो आय जस्ट गेव अ समरी ऑफ दॅट प्रोजेक्ट ऑफ फाईन ट्युनिंग. सो सामने से 2 ऑफर्स आई. इफ यू वांट टू स्विच यू कैन जस्ट टेक माई रेफरल, और एल्स एक टैलेंट एक्विजिशन टीम से भी आया, HR टीम से भी आया. We found your skills relevant to our some of the positions we applied. Are you comfortable or looking forward to switch? ऐसा. तो इसलिए मैं आपको बोलता हूँ कि डालो. नमपाय का हो गया, डाल देना. पांडास का हो गया, डाल देना. लिंक्डइन पे मुझे बस पिंग कर दो, या फिर जस्ट शेयर इट टू मी, और जस्ट मेंशन मी. कुछ भी कर दो, कोई प्रॉब्लम नहीं. तुमचाच फायदा आहे याच्यात सगळ्यात जास्त, माझा नाही. एक सेकंड. We recently came across your profile on LinkedIn and found your skills relevant to some of the positions we're currently hiring for.
टू बेटर अंडरस्टैंडिंग ये फॉर्म भर दो, उनका सामने से फ़ोन आ गया था, मैंने बात भी की थी उनसे, वो एक हो गया। सी ये भी आ गया था। ठीक है, तो ऐसा है, तो इसलिए मैं आपको बोल रहा हूँ की आप खुद से भी करके देखो चीज़ें, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला नीट समजेल, ठीक आहे. ऑनलाईन सगळ्यांना समजलं काय करायचं आहे, करके देखो. 9 I'm talking again and again, previous everyone has done, every single child, उनको कुछ भी पूछ लो, लाइक दे आर कॉन्फिडेंट इनफ कि सर आप कल इंटरव्यू ले रहे हो हमारा पाइथन पे, इतने कॉन्फिडेंट है. ठीक आहे. नमपाय आज सगळे विसरले होते काय काय केलं नमपायमध्ये, तसं उद्या पांडासला, म्हणून मी तुम्हाला माझंच नोट्समधून दिलं. ठीक है, उतने 11 पॉइंट्स, उतना पेज, जब नमपाय पांडास भूल जाता हूँ मैं, बस वो 2 पेजेस देख लेता हूँ, हो गया. क्योंकि उसमें मैंने टॉपिक एंड सिंटैक्स बस, और कंसेप्ट मैंने आपको बता दी कब क्या यूज़ करना है, समजलं. ग्रुप बाय कधी करतो, 2 कॉलम्सला आपल्याला सोबत घेऊन त्याच्यावरती काय ऑपरेशन करायचं, दॅट पॉइंट इन टाइम वी यूज ग्रुप बाय. ठीक है, वैसे ग्रुप बाय SQL में भी था ना यार, समझे. किसी को कोई प्रॉब्लम, काही नाही समजलं असं आहे का कोणी. येस, ऑनलाइन एनी, इफ एनीवन वांट्स टू आस्क समथिंग दे कैन आस्क. नहीं, okay then, yes you can move. I hope the things were clear.